Okay, so our today's topic is material master. So what is material master? आता तुम्ही सर्वजण कंपनीमध्ये काम करता. सो कंपनीमध्ये काम करताना तुम्हाला बरेच मटेरियल यूज करावे लागतात, बरोबर? सो द मटेरियल मास्टर म्हणजे काय? सो मटेरियल मास्टर मीन्स इट कंटेन इन्फॉर्मेशन रिगार्डिंग मटेरियल. विच इन्फॉर्मेशन? ओके, सो मटेरियल मास्टर मध्ये काय काय इन्फॉर्मेशन असणार आहे? सो मटेरियल मास्टर मध्ये असेल मटेरियलची इन्फॉर्मेशन, त्यामध्ये मटेरियल डिस्क्रिप्शन, मटेरियल युनिट्स, ऑल दिस इन्फॉर्मेशन. सो मटेरियल मास्टर कंटेन इन्फॉर्मेशन ऑन all the materials that the company procure or produce or store and sell. Means कंपनी मधील ऑल जे मटेरियल्स असतात त्यांची इन्फॉर्मेशन आपण मटेरियल मास्टर मध्ये ऍड करतो. कोणते मटेरियल? जे मटेरियल प्रोक्यूर करतो, जे मटेरियल स्टोअर करतो, प्रोड्यूस करतो, सेल करतो, ऑल दिस मटेरियलची इन्फॉर्मेशन. ओके, आता मटेरियल मास्टर मध्ये सो मटेरियल मास्टर ही वन टाइम ऍक्टिव्हिटी आहे आणि आपण रेग्युलर बेसिस वरती ते अपडेट करतो. सो याची डेफिनेशन काय होईल? मटेरियल मास्टर कंटेन्स इन्फॉर्मेशन about materials which are procured. सर्व ऑन टाइम जॉइन करत चला. ओके, which are procured, then produce, okay, then store and sell. So what is meaning of this? So material master contain information about materials which are procured, produce and store and sell. मीन्स तुम्ही जे मटेरियल्स प्रोक्यूर करता, प्रोड्यूस करता, स्टोर करता, सेल करता, अशा ऑल मटेरियलची इन्फॉर्मेशन मटेरियल मास्टर मध्ये इन्क्लूड असते. ओके, सो मटेरियल मास्टर हा वन टाइम ऍक्टिव्हिटी आहे. वन टाइम ऍक्टिव्हिटी मीन्स व्हॉट? समजा एका तुमचा पर्टिक्युलर मटेरियल आहे, तो आपण सिस्टम मध्ये एकदाच क्रिएट करतो. So material master, it include base unit of measure, material description, material group, material planning parameters, material storage location information, material accounting information. All this information included in material master. Okay, so material master have material types, means material are classified according to material types. So which material types we are using in company? Anyone know material types? Yes. Raw material, semi-finished, good finished, good. Yes, Spare right. item. Raw material. Second one आहे semi-finished material. Third one आहे finished material. Then fourth one आहे spare item or spare material. Then fifth one आहे project material. 6 आहे maintenance material. 7 आहे trading goods. ओके, असे नंबर ऑफ टाइपचे मटेरियल्स आहेत, राइट? सो आता पीपी मध्ये कोणते मटेरियल्स इम्पॉर्टंट आहेत? सो पीपी मध्ये मटेरियल इम्पॉर्टंट आहेत रॉ मटेरियल, सेमी फिनिश मटेरियल अँड फिनिश मटेरियल. मीन्स इन्व्हेंटरी मटेरियल ओनली, की आपल्या प्रोडक्शन करण्यासाठी जे मटेरियल येणार आहेत ते मटेरियल्स. ओके, सो अदर मटेरियल्स आपल्याला काही जास्त यूज नाहीये. आता हे मटेरियल टाइप हे नेहमी आपले झाले, आपण त्याला बोलू शकतो रॉ मटेरियल, सेमी फिनिश अँड फिनिश. बट सिस्टीम मध्ये रॉ मटेरियलचा मटेरियल टाइप आहे ROH, सेमी फिनिशचा मटेरियल टाइप आहे HALB अँड फिनिशचा मटेरियल टाइप आहे FERT. So these are system standard material types. So we can say as ROH raw material, HALB semi finished material, FERT finished material. Okay, so these are the standard material type.
सो सर्वांना आता लक्षात ठेवायचं आहे ROH म्हणजे काय? यस, ROH म्हणजे काय? HLB म्हणजे सेमी फिनिश फिनिश and FERT म्हणजे फिनिश मटेरियल फिनिश मटेरियल. एफजी मटेरियल Yes. Okay. So next आहे material views. So what is this material views? तर सिस्टीम मध्ये मटेरियलचा डेटा स्प्लिट केला नंबर ऑफ व्ह्यूज मध्ये. सो व्ह्यूज कोणते कोणते असणार? सो आता मटेरियल मास्टर मध्ये टोटल 26 व्ह्यूज आहेत. ओके, बट ऑल व्ह्यूज एकाच मटेरियल आपण यूज करणार का? तर नाही. अकॉर्डिंग टू मटेरियल यूज, मटेरियल ट्रान्झॅक्शन कसे आहेत त्यावरती व्ह्यूज ठरतात. सो फर्स्ट जे फर्स्ट कॉमन व्ह्यूज आहेत ते आपण कॉमन व्ह्यूज पाहणार आहे. कॉमन व्ह्यूज म्हणजे ते व्ह्यूज ऑल मटेरियल आपण ऍड करणार आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे बेसिक डेटा 1, सेकंड आहे बेसिक डेटा 2, देन थर्ड आहे MRP 1, फोर्थ आहे MRP 2, फिफ्थ आहे MRP 3, 6 आहे MRP 4, 7 आहे स्टोरेज प्लान डेटा स्टोरेज 1. सो जनरल प्लान डेटा स्लॅश स्टोरेज 1. सेकंड नेक्स्ट व्यू आहे जनरल प्लान डेटा स्टोरेज 2. त्यानंतर 9 नंबर आहे अकाउंटिंग 1. सो दीज आर कॉमन व्ह्यूज फॉर रॉ मटेरियल, सेमी फिनिश मटेरियल अँड फिनिश मटेरियल. सो हे व्ह्यू आपण तिन्ही पण मटेरियलला घेतो म्हणजे कॉमन व्ह्यूज. आता रॉ मटेरियल साठी कोणते व्ह्यूज घ्यायचे ते आपण पाहू. रॉ मटेरियल. सो आता मला सांगा रॉ मटेरियलचं ट्रान्झॅक्शन काय होतं? प्रोक्यूर और प्रोड्यूस और सेल. आउट ऑफ 3 प्रोक्यूर means raw material काय होतं? ओनली वेंट करून परचेस होतो. सो दॅट वी नीड टू सिलेक्ट परचेसिंग व्ह्यू फॉर रॉ मटेरियल. सो रॉ मटेरियल व्ह्यूज कसे असतात? कॉमन व्ह्यूज प्लस प्रोक्युरमेंटचा व्ह्यू. ओके, सो कॉमन हे 9 व्ह्यू प्लस प्रोक्युरमेंट साठी परचेसिंग आहे तो परचेसिंग व्ह्यू म्हणजे रॉ मटेरियलचे व्ह्यूज किती झाले टोटल? 9 plus 1 10 व्ह्यू. ओके, सेमी फिनिश मटेरियलचे व्ह्यू. सो ज्यांच्याकडे थोडं नॉईस आहे त्यांनी प्लीज म्यूट करा. बाळासाहेब कॅन यू प्लीज म्यूट? थँक्यू. ओके, सो सेमी फिनिश मटेरियल्स मीन्स व्हॉट? आता सेमी फिनिशचं काय ट्रान्झॅक्शन होतं? प्रोड्यूस, प्रोक्यूर, विच वन? Yes. Both. You can प्रोड्यूस Okay. Produce. Okay. So semi finish दोन्ही पण ट्रान्झॅक्शन होतात. Both transaction produce and procure. So that we need to select both views. Means आपल्याला प्रोक्युरमेंटचा परचेसिंग व्ह्यू पण घ्यावा लागणार आहे and प्रोडक्शन साठी जो वर्क शेड्यूलिंग आहे तो सुद्धा घ्यावा लागणार आहे. मीन्स सेमी फिनिशचा व्ह्यूज काय असेल? कॉमन व्ह्यूज प्लस परचेसिंग प्लस वर्क scheduling. Work scheduling is used for in-house production. So हा प्रोडक्शनचा व्ह्यू आहे. ओके, सो सेमी फिनिश साठी कॉमन प्लस प्रोक्युरमेंट साठी परचेसिंग आणि प्रोडक्शन साठी वर्क शेड्यूलिंग. टोटल किती व्ह्यू लागतील सेमी फिनिशला? यस. 9 plus 3 12. 9 plus 2 3
3 कुठे आहेत? 2च आहेत ना. कॉमन म्हणजे 9 आले ते. ओके, हे 9 प्लस हा 1 आणि हा 1 म्हणजे 9 प्लस 2 11 व्ह्यूज. देन नेक्स्ट आहे फिनिश मटेरियल. फिनिश मटेरियलला कोणते कोणते व्ह्यूज लागणार आहे? कॉमन व्ह्यू प्लस आता फिनिशला प्रोक्युरमेंट होणार आहे का? डॉक्युमेंट होते का Produce. परचेस फिनिश प्रोडक्टचं? प्रोड्यूस नाही होत. नाही सो होत. प्रोक्यूर नाही होत, त्यामुळे परचेसिंग व्ह्यू घ्यायचं नाही. फिनिश प्रोड्यूस होतो. सो कॉमन प्लस वर्क शेड्युलिंग आणि फिनिश साठी सेल्स व्ह्यू पण लागतात. सो सेल्स व्ह्यूज कोण मेंटेन करणार? सेल्स टीम. सो कॉमन प्लस वर्क शेड्युलिंग प्लस सेल्स व्ह्यू हे फिनिशचे व्ह्यूज आहेत. ओके, सो अकॉर्डिंग टू मटेरियल आपल्याला व्ह्यू सिलेक्शन करायचे आहेत. आता तुम्हाला सिस्टीम मध्येच फक्त दाखवतो व्ह्यूज कसे सिलेक्शन करायचे काय. मटेरियल मास्टर क्रिएशन साठी टी कोड आहे. द टी कोड्स मीन्स ऑफ ट्रान्झॅक्शन कोड. म्हणजे आपल्या सिस्टीम मध्ये काही पण डेटा क्रिएट करायचा असेल, चेंज करायचं असेल, डिस्प्ले करायचा असेल, रिपोर्ट पाहायचा असेल, एनी डेटाचं कॉन्फिगरेशन करायचं असेल, तर त्यासाठी टी कोड्स आहेत. सो एसएपी मध्ये हे शॉर्टकट कोड्स आहेत जेणेकरून आपण आपलं काम करू शकतो. त्याचा लॉंग फॉर्म ट्रान्झॅक्शन कोड आहे, शॉर्ट फॉर्म टी कोड आहे. सो मटेरियल मास्टरचे टी कोड्स आहेत MM01 फॉर क्रिएट मटेरियल मास्टर. सेकंड आहे MM02 फॉर चेंज मटेरियल मास्टर. देन MM03 फॉर डिस्प्ले मटेरियल मास्टर. Then MM04 for display changes. MM06 is for block and unblock. Then MM60 is for material list. We can say as material report. सो असे नंबर ऑफ टी कोड्स आहेत की जे मटेरियल मास्टर साठी यूज होतात. सो त्यामध्ये MM01 आहे फॉर क्रिएशन ऑफ मटेरियल, MM02 आहे चेंज, MM03 आहे डिस्प्ले, MM04 आहे डिस्प्ले चेंजेस, MM06 आहे ब्लॉक अँड अनब्लॉक अँड MM60 आहे मटेरियल लिस्ट म्हणजेच रिपोर्ट. ओके, सो हे सर्व टी कोड्स आहेत. आता आपल्या सिस्टीम मध्ये पाहायचंय टी कोड कसे कुठे यूज करायचे वगैरे. फर्स्ट आता डेस्कटॉपला आलो. हे आपलं एसीपी लॉग ऑन आहे. डबल क्लिक केलं सो यामध्ये माझी सिस्टीम आहे. या सिस्टीमला डबल क्लिक करायचंय. तुमची एकच असेल तुम्हाला त्यालाच करायचं. देन युजर अँड त्याचा पासवर्ड. तर हे काय झाली आपली एसीपी सिस्टीम ओपन झाली. ओके, सो आपला टी कोड कुठे एंटर करायचा आहे? हा जो व्हाईट बॉक्स दिसतोय त्या व्हाईट बॉक्स मध्ये आपला टी कोड एंटर करायचा. सो आता मटेरियल क्रिएशनचा टी कोड काय आहे? MM01. ओके, एक मिनिट हेडफोन ऍड करतो. Hello. Oh, Hello. yes, sir. ओके, सो आता आपला मटेरियल sir. मास्टर मटेरियल मास्टर क्रिएशनचा टी कोड कोणता आहे? MM01. सो इथे काय घेतलं आपण? MM01 एंटर केलाय. तुम्ही स्मॉल कॅपिटल लेटर घ्या, नो इश्यू. देन एंटर. एंटर तुम्ही येथून करू शकता ह्या ग्रीन आयकॉनला क्लिक करून किंवा कीबोर्डचा एंटर बटन. सो एंटर केलं की सिस्टीमने ही स्क्रीन ओपन केली, क्रिएट मटेरियल इनिशियल स्क्रीन. सो या स्क्रीन मध्ये आपल्याला काय सिलेक्ट करायचंय?
इनिशियल स्क्रीन मध्ये इंडस्ट्री सेक्टर सिलेक्ट करायचं आहे अँड मटेरियल टाईप. ओके, कुठेतरी यांनी आवाज येतोय, हे कोण आहेत? म्यूट करता का? ओके, सो इथे इंडस्ट्री सेक्टर आहेत. आता इंडस्ट्री सेक्टर मल्टिपल्स असणार आहे. IT सॉफ्टवेअर, मेकॅनिकल इंडस्ट्री, देन मेडिकल इंडस्ट्री असेल, फार्मा इंडस्ट्री आहे, फूड इंडस्ट्री आहे, एरोस्पेस अँड डिफेन्स आहे. सो इथे नंबर ऑफ इंडस्ट्रीज आहेत. आता आपल्याला कोणती इंडस्ट्री घ्यायची? सो आपली कंपनी ज्या इंडस्ट्रीमध्ये असेल ती इंडस्ट्री घ्यायची. आता इथे मी घेतो मेकॅनिकल. ओके, मेकॅनिकल. मी अज्युम करतो आपण जे कंपनीसाठी काम करतोय ती कंपनी मेकॅनिकल फील्डची आहे, मीन्स मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल एखादं. सो इथे मेकॅनिकल घेतलं. देन इथे मटेरियल टाईप घ्यायचं आहे. आता आपल्याला कोणता मटेरियल क्रिएट करायचा आहे त्या मटेरियलचा मटेरियल टाईप इथे सिलेक्ट करायचा आहे. आता मटेरियल टाईप कोणते आहेत तिथे? हे मटेरियल टाईप ROH, HLB अँड FERT. सपोज आपल्याला रॉ मटेरियल क्रिएट करायचं आहे. सो येथे रॉ मटेरियलचा काय मटेरियल टाईप आहे? ROH. सो इथे मटेरियल टाईपच्या फील्डला क्लिक करायचंय आणि मॅन्युअली ROH टाईप करायचं. ROH टाईप केले सिस्टमला घेऊन जाईल रॉ मटेरियल स्टँडर्ड. ओके, ROH रॉ मटेरियल. समजा आपल्याला ROH नको, HLB पाहिजेत सेमी फिनिश. सो इथे टाईप करा मॅन्युअली HALB. कीबोर्डनी टाईप करायचं नॉन स्टॉप. सो HLB म्हणजे काय? सेमी फिनिश. FERT पाहिजे असेल तर FERT फिनिश गुड्स. ओके, असं तुम्ही इथे फाइंड करू शकता. ओके, सो इथे आता मी ROH मटेरियल घेतो. ROH इज फॉर रॉ मटेरियल चा मटेरियल टाईप आहे. एंटर. सो इथे इनिशियल स्क्रीनवरती 2 फील्ड ऍड केले आपण. कोणत्या? इंडस्ट्री सेक्टर आपण घेतला मेकॅनिकल अँड सेकंड थिंग्स आहे मटेरियल टाईप. तो काय घेतला आपण? ROH. सो आता याला एंटर करायचंय. एंटर करून नेक्स्ट. सो आता हा व्ह्यूजचा ओपन झालेला आहे. सो इथून हा व्ह्यू सिलेक्ट ऑल आहे, म्हणजे जे ऑरेंज आहेत ते सिलेक्टेड आहेत. समजा तुम्हाला डिसिलेक्ट ऑल करायचंय तर ते डिसिलेक्ट ऑलला क्लिक करू शकता. आता एक सिलेक्ट नाही. सो आता रॉ मटेरियलला कोणते कोणते व्ह्यूज लागणार आहेत? कोण सांगू शकता? बेसिक डाटा 1, बेसिक डाटा 2. येस. त्याच्यानंतर परचेसिंग आहे MRP 1 to 4. देन स्टोरेज 1, स्टोरेज 2, आणि अकाउंटिंग अकाउंटिंग 1. सो आता आपले व्ह्यू सिलेक्शन करायचे. व्ह्यूज काय सिलेक्शन करणार? समजा बेसिक डेटा 1 आहे, त्याच्या लेफ्ट हँड साइडला ही लाईन दिसते ग्रे लाईन. समजा बेसिक डेटाच्या लेफ्ट हँड साइडला क्लिक करायचं, सिंगल क्लिक करायचं. ऑरेंज झाला मीन सिलेक्टेड. नको असेल अगेन तिथेच क्लिक करा, डिसिलेक्टेड. ओके, आता पाहिजे आहे आपल्याला सिंगल क्लिक करायचं आहे. देन बेसिक डेटा 2 अगेन क्लिक केला. देन प्रोक्युरमेंट साठी परचेसिंग MRP 1, 2, 3, 4. देन स्क्रोल डाउन और जनरल डाटा 1 to जनरल डेटा 1, स्टोरेज 1, स्टोरेज 2, अकाउंटिंग 1. सो एवढे आपल्या रॉ मटेरियल साठी व्ह्यूज लागणार आहेत. ओके, आता हे जे व्ह्यूज आहेत ते प्रत्येक वेळेस आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत का? हॅलो, तर रॉ मटेरियल जसं इन्व्हर्ट होतं त्याला QM पण सिलेक्ट करावं लागेल ना? हा, QM पण करू शकतो, बट आता आपण आता फक्त त्याला रॉ मटेरियल इन्व्हर्ट झाला की इन्स्पेक्शन असेल ना त्याला? हा, QM करू शकतो, बट तो पीपीचा पार्ट नाही. ओके, म्हणून आपण तो घेतला नाही यामध्ये. ओके सर. ओके, सो QM सिलेक्ट केला म्हणजे काय होणार आहे? प्रत्येक वेळेस त्याचा इन्स्पेक्शन लॉट क्रिएट होणार आहे. सो तुम्हाला इथे प्रॅक्टिस करायला थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो आता इनिशियली. ओके सर. ओके, नंतर तुम्ही ऍड करू शकता जेव्हा तुमचा हँड्स ऑन येईल ना, ऍड करू शकता. त्यामध्ये काही जास्त काही नाही. ओके सर. ओके, सो आता प्रत्येक वेळेस तुम्हाला व्ह्यू सिलेक्शन करायला लागणार, बरोबर? मग सिलेक्शन करायच्या वेळेस मटेरियल क्रिएशनच्या वेळेस त्यात वेळ लागणार.
त्यासाठी सिस्टीमने एक प्रोव्हिजन दिली डिफॉल्ट व्ह्यूजचे. येथे तुम्ही हे सिलेक्शन आहे ते डिफॉल्ट करू शकता डिफॉल्ट सेटिंगला क्लिक करून. समजा डिफॉल्ट सेटिंगला मी क्लिक केलं, याचं मिनिंग काय झालं, हे जे आपण आता सिलेक्शन केलेलं आहे ते असंच राहणे ॲज इट इज. समजा मी आता ही क्लोज करतो विंडो, इथून आपण सिंगल बॅक करू शकतो किंवा इथून कॅन्सल करू शकतो. देन MM01 एंटर. सो येथे इंटरसेक्टर मेकॅनिकल मटेरियल टाइप ROH, देन एंटर. सो इथे तुम्ही पाहू शकता हे व्ह्यू सिलेक्शन आहे ते ॲज इट इज तसं राहिलेलं आहे. ओके. सो डिफॉल्टचं मिनिंग काय होतं? हॅलो. डिफॉल्ट मध्ये फिक्स करण्यात केलं. गरज नाही सर, ते डिफॉल्ट होणार. येस, ते आपले views automatic सिलेक्शन डिफॉल्ट होऊन जाईल. देन आता क्लिक ऑन कंटिन्यू, हा जो एंटरचा बटन आहे खाली तिथे क्लिक करायचं आहे नेक्स्ट व्ह्यू मध्ये जाण्यासाठी. सो येथे काय ऑर्गनायझेशन लेवल. आता इथे ऑर्गनायझेशनच्या ठिकाणी आपल्याला प्लांट नंबर द्यावा लागेल आणि स्टोरेज लोकेशन द्यावं लागेल. सो इथे आता आपण स्टँडर्ड प्लांट घेणार आहे आणि स्टँडर्ड स्टोरेज लोकेशन घेणार आहे. सो सिस्टीम मध्ये स्टँडर्ड प्लांट नंबर आहे 1000. बट फ्रॉम इन जे कॉन्फिगरेशन आहे, कॉन्फिगरेशन मध्ये आपण नवीन प्लांट क्रिएट करू शकतो. सो नवीन प्लांट क्रिएशन, नवीन स्टोरेज लोकेशन क्रिएशन आपण ज्यावेळेस कॉन्फिगचे टॉपिक येणार आहे ते कॉन्फिगरेशन टॉपिक मध्ये पाहणार आहे. ओके. सो इथे मी प्लांट नंबर घेतो. बाळासाहेब म्यूट करता का? तुमच्या नॉईस आहे, डिस्टर्ब होते सर्वांना. ओके, थँक्यू. सो इथे प्लांट नंबर आहे 1000 अँड इथे स्टोरेज लोकेशन घ्यायचं आहे आपल्याला. सपोज लोकेशन मल्टिपल आहेत, तिथे आपण 0001 घेऊ शकतो किंवा आता रॉ मटेरियल आहे. सो इथे मी घेतो RM01. आता सिस्टीम मध्ये क्रिएटेड आहेत लोकेशन आहे. सो RM01 इज फॉर रॉ मटेरियल. सो इथे मी RM01 घेतो, हा रॉ मटेरियल लोकेशन. सो हा स्टँडर्ड 1000 प्लांट आहे आणि स्टँडर्ड लोकेशन घेतले मी रॉ मटेरियल RM01. देन क्लिक ऑन कंटिन्यू. सो आता कंटिन्यू स्टोरेज लोकेशन सर, हा स्टोरेज लोकेशन कॉन्फिगरेशन मध्ये येतं की असं आपण याच्यामध्ये बनवतो, वर्कस्पेस मध्ये बनवतो? नो, स्टोरेज लोकेशन आपण कॉन्फिगरेशन मध्ये बनवतो. ओके सो तुम्हाला जे पाहिजे त्या नंबरनी आपण लोकेशन बनवू शकतो. ओके हा. सर. आता आपण काय करा, जे एक्झिस्टिंग आहेत ते यूज करू. ओके. ओके सर. सो येथे आता फर्स्ट बेसिक डेटा 1 आहे. सो बेसिक डेटा 1 या व्ह्यू मध्ये मटेरियलची बेसिक इन्फॉर्मेशन आहे. सो इट इन्क्लूड मटेरियल डिस्क्रिप्शन, मटेरियल युनिट अँड मटेरियल ग्रुप. सो ही जी फर्स्ट फील्ड आहे ती फील्ड आहे मटेरियल डिस्क्रिप्शन, सेकंड फील्ड आहे युनिट अँड थर्ड फील्ड आहे मटेरियल ग्रुप. सो मटेरियल डिस्क्रिप्शन मध्ये काय येणार आहे, नेम ऑफ द मटेरियल. सो आपला कोणता मटेरियल आहे त्या मटेरियलचं नेम. आता नेम मध्ये जो मटेरियल आहे ते नेम घ्यायचे आपल्याला. फॉर एक्झाम्पल माझं एक स्टील शीट आहे, सो मी ते डिस्क्रिप्शन काय घेणार, स्टील शीट. ओके. किंवा स्टील मध्ये पण कोणतं स्टील आहे, समजा MS स्टील आहे, MS स्टील शीट वगैरे असं घेऊ शकतो. देन पुढे त्या स्टील शीटची साईज पण घेऊ शकतो, येते किती साईज आहे वगैरे. समजा 10x2x1 ही साईज आहे. याच्यानंतर आणखी काय घेऊ शकतो यामध्ये, एखादा नंबर, समजा पार्ट नंबर असेल, वेंडर कोड नंबर असेल, एनिथिंग तुम्ही तो पण घेऊ शकता, जेणेकरून आपल्याला तो मटेरियल आयडेंटिफाय झाला पाहिजे. ओके. सो डिस्क्रिप्शनचं एक लिमिटेशन सुद्धा आहे. इथे डिस्क्रिप्शन आपण मॅक्सिमम 40 कॅरेक्टर मध्ये घेऊ शकतो, 40. सो 40 कॅरेक्टर पर्यंत लिमिट आहे. मोर दॅन 40 कॅरेक्टर सिस्टीम डिस्क्रिप्शन ऍक्सेप्ट करत नाही. मग आपल्या काय करायचे, आपलं जे डिस्क्रिप्शन आहे ते 40 कॅरेक्टर मध्ये बसवायचे, देन इथे एंटर करायचं. ओके. सो ही फील्ड झाली मटेरियल डिस्क्रिप्शनची. इथे मटेरियलचं नेम वगैरे येणार आहे, जेणेकरून आपण सिस्टीम मध्ये मटेरियल आयडेंटिफाय करू शकतो. देन सेकंड थिंग्स आहे युनिट. आता बेस युनिट ऑफ मेजर म्हणजे काय, हे इन्व्हेंटरी युनिट आहे. या युनिट मध्ये आपण याची इन्व्हेंटरी स्टोअर करतो. सो आता युनिट कोणते कोणते असू शकतात मटेरियलचे,
नोज, मीटर, किलोग्राम, आणखी त्याच्यानंतर एम एम एल ml लिटर. मीटर, सीएम, मीटर. सो हे नंबर ऑफ kg. युनिट आहेत. सो सपोज आता इथे सर्च करायचं, या फील्डला क्लिक करायचं, छोट्या आयकॉनला क्लिक करायचं, सिस्टीम काय करेल, युनिट सर्च करेल. युनिट फ्री डिफाईन्ड फील्ड आहे. तर सिस्टीम मध्ये टोटल किती, तर 321 युनिट आहेत जे ऑलरेडी क्रिएटेड आहे. ओके, सो यामध्ये ग्लोबली जे जे युनिट आहेत ते सर्व युनिट यामध्ये घेतलेले आहेत. आता फॉर एक्झाम्पल मीटर, सो एम इज फॉर मीटर. देन नेक्स्ट युनिट तुम्ही इथे फाइंड करू शकता. सो जर तुमचं युनिट केजी मध्ये असेल तुम्ही ते केजी पण घेऊ शकता. तर फॉर एक्झाम्पल तुमचं युनिट नंबर्स मध्ये आहे. सो नंबर साठी तिथे दोन युनिट आहेत. एक आहे इच, इच साठी ईए आहे, ईए फॉर इच. अँड सेकंड आहे पीसी, पीसी फॉर पीसेस. हे पण आपण नंबरला यूज करू शकतो. देन केजी असेल तर आपण केजी घेऊ शकतो, मीटर असेल तर मीटर घेऊ शकतो, एम असेल तर एम घेऊ शकतो, लिटर असेल तर लिटर घेऊ शकतो. तर जे तुमचं युनिट आहे ते इथे आपल्याला घ्यायचंय. समजा इथे मी घेतो युनिट आता केजी. सो या शीटचं युनिट आपण केजी मध्ये घेतो असं ऍझ्युम केलेलं आहे. इथे केजी घेतलं. देन नेक्स्ट आहे मटेरियल ग्रुप. सो मटेरियल ग्रुप म्हणजे काय, इथे सिस्टीम मध्ये फ्री डिफाईन्ड मटेरियल ग्रुप्स आहेत आणि आपला जो मटेरियल आहे तो कोणत्या ग्रुपमध्ये येणार आहे ते इथे सिलेक्शन करायचंय. फॉर एक्झाम्पल आता इथे तुम्ही पाहू शकता स्टील आहे, स्टील शीट आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहेत, मेकॅनिक्स आहेत, फास्टनर आहेत, केबल, पंप्स, देन इलेक्ट्रॉनिक्स, ओके, मदरबोर्ड, इलेक्ट्रिसिटी सप्लाय बोर्ड. सो इथे नंबर ऑफ ग्रुप्स आहेत. आपलं काय स्टील आहे शीट. देन इथं स्टील शीट साठी एक ग्रुप आहे तो आपण घेऊ शकतो. मीन्स हा जो मटेरियल आहे तो बिलॉंग करतो स्टील शीटला, या मटेरियल ग्रुपला, याचं असं मिनिंग होतं. सो जो मटेरियल असेल त्या मटेरियलचा ग्रुप आपल्याला सिलेक्शन करायचा. सो बेसिक डेटा 1 मध्ये 3 फील्ड आहे. कोणते कोणत्या, मटेरियल डिस्क्रिप्शन, देन बेस युनिट ऑफ मेजर अँड मटेरियल ग्रुप. या 3 फील्ड्स आहेत. सपोज आता तुम्ही एखादा मटेरियल क्रिएट करताय पण तुम्ही विसरला युनिट म्हणजे काय, तर सिस्टीम आपल्या इथे हेल्प देते. तर हेल्प कसं पाहायचं, समजा या युनिटचं तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे सिस्टीम मध्ये. सो याला फील्डला क्लिक करायचंय अँड F1 प्रेस करायचंय. सो काही लॅपटॉप मध्ये F1 वर्क होतं, काही लॅपटॉप मध्ये फंक्शन प्लस F1, फंक्शन की प्रेस करून F1 प्रेस करायचं. सो याला नाहीये, मटेरियल ग्रुपला असेल. एक मिनिट, काय झालं, सो काहीतरी सिस्टीमला प्रॉब्लेम आहे आज, आज वर्क होत नाही F1चं. ठीक आहे, नंतर आपण चेक करून पाहू. सो तिथे आपल्याला सिस्टीम इन्फॉर्मेशन दाखवत असते. सिस्टीम मध्ये आता काहीतरी इश्यू आहे त्यामुळे ते काय वर्क होईना. सो इथे आपण फील्ड्स कोणते कोणते आहेत, मटेरियल डिस्क्रिप्शन, मटेरियल युनिट अँड मटेरियल ग्रुप, या 3 फील्ड्स आहेत. हे तुम्ही नोट करून घ्या इन बेसिक डेटा 1. सतीश सर, ऑर्गनायझेशन चेंज होतं का, बेसिक डेटा मधलं जे मॅन्डेटरी फील्ड आहेत. तुमचा आवाज ब्रेक झाला, काय म्हणले, तुमचा व्हॉइस ब्रेक होते संतोष. बेसिक डाटा मधल्या जे मॅन्डेटरी फील्ड आहेत त्या ऑर्गनायझेशन टू ऑर्गनायझेशन चेंज होतात का युनिक असतात त्या. नाही, सिस्टीम मध्ये आता ह्या 3 मॅन्डेटरी फील्ड आहेत, बट कन्सल्टंट काय करू शकतो, याचं फील्ड सिलेक्शन चेंज करू शकतो. कोणती फील्ड रिक्वायर्ड पाहिजेत, कोणते ऑप्शनल पाहिजेत ते आपण चेंज करू शकतो. ते चं काम आहे, मटेरियल मॅनेजमेंट मॉड्यूल.
हा ते आपण फील्ड सिलेक्शन चेंज करू शकतो. बट आता हे जे आहे ते स्टँडर्ड आहे सध्या. स्टँडर्ड या 3 फील्ड तुम्ही कुठे पण जा मॅन्डेटरी असतात. बट नंतर ते चेंज करू शकतात. ओके ठीक आहे. ओके. देन एंटर बटन प्रेस करायचंय. कशासाठी? आता आपल्याला नेक्स्ट व्ह्यू मध्ये जाण्यासाठी. आता आपण बेसिक डेटा 1 मध्ये इथून 2 मध्ये जायचंय. सो प्रेस एंटर बटन. एंटर बटन प्रेस केलं आपण बेसिक डेटा 2 मध्ये आलो. आता 2 मध्ये असे इम्पॉर्टंट काहीच एक सुद्धा फील्ड नाहीये. सर्व ऑप्शनल आहेत. देन अगेन एंटर बटन प्रेस करायचंय. थर्ड. सो हा जो परचेसिंग व्ह्यू आहे या परचेसिंग मध्ये एक फील्ड रिक्वायर्ड आहे. ती म्हणजे परचेसिंग ग्रुप. So what is meaning of this purchasing group? Purchasing group means name of the buyer who is responsible for material procurement. Okay. So येथे त्या बायरचा कोड असणार आहे along with name description. So येथे आपल्याला लिस्ट भेटणार आहे. त्या लिस्टला येथे सर्चला क्लिक केलं अवेलेबल लिस्ट भेटेल. या लिस्ट मधून तुम्हाला कोणता कोड सिलेक्ट करायचा आहे तो सिलेक्ट करायचा. म्हणजे जो मटेरियलचा बायर असेल, मटेरियल परचेस करणार असेल, त्याचे इथे नेम पाहायचंय डिस्क्रिप्शन मध्ये आणि त्या सिलेक्शन करायचं. समजा आता मी येथे 001 हा परचेस ग्रुप सिलेक्ट करतो. सो आता परचेसिंग ग्रुप कोण क्रिएट करणार? इट विल बी क्रिएटेड बाय कन्सल्टंट. सो टीमचं काम आहे नवीन परचेस ग्रुप क्रिएट करणं वगैरे वगैरे. ओके. सो आता एका मिनिटामध्ये मीटिंग क्लोज होईल. सर्वांना रिजॉईन करायचे परत एकदा. ओके. सो हा आहे परचेसिंग ग्रुप आणि ही फील्ड परचेसिंग मध्ये इम्पॉर्टंट आहे. ओके. आणि परचेसिंग मध्ये काही इश्यू असेल या व्ह्यू मध्ये तर कोण हँडल करेल? टीम हँडल करणार आहे. सो एसएपी हे इंटिग्रेशन आहे. ऑल मॉड्यूल एकत्र बसून एकत्र काम करून एसएपी वर्क होते. सो पीपी, एसडी, फिको हे सगळे इंटरलिंक मॉड्यूल आहेत.